भाड्याने राहायला गेलो आणि मी ग्राउंडवर पडली आणि माझ्या पायाचे इथल्या ऑपरेशन झालं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला. खूप दिवसानंतर संघर्षाची स्टोरी पार्ट 5 घेऊन आली आहे, कारण माझी तब्येत बरी नव्हती. इतक्या दिवस झाले मी आजारी होती, त्याच्यामुळे मी आत्ता ब्लॉग आणते आणि सुरू करते. तर ऐका, संघर्षाची स्टोरी भाग 5 हा आणलाय. आता काय झालं होतं, आम्ही भाड्याने इथे राहायला गेलो, घर विकलं होतं, त्याच्यामुळे भाड्याने राहायला गेलो होतो. सगळं सुरळीत चाललं होतं. भाऊ पुण्याला होता, बहिणीचं लग्न झालं होतं, बहीण कल्याणला होती. आम्ही तिघच जण होतो, मम्मी पप्पा मी. आम्ही तिघच जण होतो. छान सगळं चाललेलं, एकदम व्यवस्थित सगळं चाललेलं. आणि त्यात काय झालं, मी ग्राउंडला प्रॅक्टिसला जात होती. त्या दिवशी माझ्यासोबत काय काय घडलं मी सांगते. सकाळी उठली ना, मला उठूच वाटत नव्हतं. असं वाटतं आज सुट्टी घ्यायची, ग्राउंडला जायचंच नाही. पण म्हटलं जाऊ दे, दिवस पण पडेल आणि पहिलेच खूप दिवस मागे आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं बरं ठीक आहे, जाऊया ग्राउंडला. सकाळी उठली तर मी साखर खाल्ली. त्यात आपल्याला वाटतं ना काहीतरी गोड खावं सकाळी उठल्यावर, चहा तर पिऊ शकत नाही. तर मी साखर खाल्ली, मला जर पूर्ण ठसका लागला. ते झालं. नंतर बाहेर निघली, सायकलमध्ये हवा नव्हती. मग तशीच गेली निघली, तरी म्हटलं नाही आज जाऊच. ग्राउंडवर गेलो, सगळ्या मुलींना म्हटलं काय घ्यायचं रनिंग, कारण जो आमचं प्रॅक्टिस घ्यायचा होता, दादा घ्यायचा आमच्याच नगरातला, आमच्या गेम मधला रामा दादा. तो आमची प्रॅक्टिस घ्यायचा ग्राउंडची. तर त्याला यायला टाइम होता. घ्यायची स्ट्रीट प्रॅक्टिस घ्यायची. आम्ही 8-9 मुली होतो, छान सगळं प्रॅक्टिस करायचो. एकजूट होऊन सगळं छान प्रॅक्टिस करायचो. तर म्हटलं काय करायचं, दादा यायचं बाकी आहे, मग रनिंग वगैरे. आणि त्या दिवशी जास्त रनिंग, कारण रविवारी सुट्टी म्हणजे शनिवारी जास्त ग्राउंड राहायचं, असं व्हायचं. मग म्हटलं आता काय करायचं काय करायचं, तर मग म्हटलं दादा ह्याच्या पहिले आपण रनिंग करून घेऊ, म्हणजे परत आपल्याला रनिंग करायचं काम पडणार नाही. पण तसं काही झालं नाही. झालं असं की आम्ही रनिंग केली आणि त्याच्यानंतर दादा आला. दादा बोलला रनिंग केली का? हो. मग मला वाटत नाही तुमच्या चेहऱ्यावर की तुम्ही छान रनिंग केली असेल असं काहीतरी. म्हटलं केली. मग त्याने आम्हाला परत रनिंग करायला, परत सगळं वर्कआउट घेतलं आणि त्यात मी धावता धावता माझा पाय या साईडने असा मुरगडला. तर या साईडने काही नाही झालं आणि या साईडने जी हड्डी आहे ना माझी, तेवढी एवढी खाली आली. खाली आली. तर मग तरी मी हसत होती. म्हणजे आता समजा साधारण लागलं की लोक रडतात आणि मी हसत होती. म्हटलं काय नसेल झालं, नॉर्मल आपला लचकला वगैरे असेल पाय, तर असं झालं असेल. थोड्या वेळाने त्याच्यावर पूर्ण सूज आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो डॉक्टरकडे. तर त्याचा एक्सरे वगैरे काढला. नीट चालता पण येत होतं. मी लंगडी खेळत खेळत हॉस्पिटलला गेली. घरी वगैरे काहीच माहित नाही ना, मम्मीला भाऊ तर तिकडेच होता. पप्पाला कोणालाच माहित नाही की नेमकं पायाला झालं काय, किंवा हिला ग्राउंड मध्ये पडली, हिला लागलं काय झालं नेमकं, काहीच माहिती नव्हतं. मग एक्सरा वगैरे काढला. मग नंतर डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल. बस, तिथं मी एकदम शांत झाली आणि माझ्या डोळ्यातून जर पाणी व्हायला लागलं, मी रडायला लागली खूप जास्त. की म्हणजे कसं होतं, एकतर पप्पांचं स्वप्न की मी पोलीस बनावं, माझं स्वतःचं स्वप्न, आणि म्हणजे मला माझी परिस्थिती बदलवायची होती. तर त्याच्यामुळे चाललेला तो संघर्ष, आणि त्यात मधातच ते झालं. तर मग म्हटलं की नाही, आता आपल्याला काय करता येईल पुढे. जर ऑपरेशनच म्हटलं तर आपल्याला धावता तर येणारच नाही, मग आपण पोलीस व्हायचं कसं. तर त्या कारणामुळे मी खूप रडायला लागली. मग डॉक्टरला म्हटलं ऑपरेशन तर ठीक आहे, म्हटलं न ऑपरेशन करता होईल का. तर डॉक्टर बोलले की जर आता नाही केलं, जेव्हा तुमचं वय 40च्या वर जाईल, तेव्हा तुम्हाला त्या पायाचा खूप त्रास होईल. म्हटलं बरं ठीक आहे, त्रास झाल्यापेक्षा आपण आत्ता गेलेलं बरं, कारण म्हातारपण आपल्याला पण माहितीये कसं असते. तर तर त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. मग ऑपरेशनचं सांगितलं, पण डॉक्टरने मला ही गॅरंटी दिली होती की 100% तुम्ही रनिंग करू शकाल. मग मला काय टेन्शन नाही, रनिंग जर करू शकते तर मी ठीक आहे. तरी घरी गेली, घरच्यांना माहिती नाही माझ्या पायाला लागलं. घरी गेल्यावर माहिती पडलं, बिल वगैरे दादानेच दिलं. मग घरी गेल्यावर पप्पांना सांगितलं की ऑपरेशन वगैरे सांगितलं. त्यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं की ही पडली, आता ही पुढे रनिंग करू शकेल नाही करू शकेल, आणि मुलीला असं झालं. ऑपरेशन केलं होतं, त्या आपल्या सरकारी स्कीम मध्ये ऑपरेशन केलं होतं. आणि नंतर डॉक्टर बोलले होते ऑपरेशन करायचं, तर केलं होतं. ऑपरेशन करताना 2 बारीक बारीक असे रॉड, या साईडने एक रॉड होता, या साईडने एक रॉड होता, असे 2 रॉड टाकले होते आणि 9 टाचे पडले, म्हणजे असं फाडून केलं होतं. कारण मला सगळं आठवते, कारण की ते आपल्याला बेशुद्ध करायचं इंजेक्शन देतात ना, त्याच्यामुळे ते इंजेक्शन अजून पण दुखतं. माझं इथं कंबरमध्ये जे इंजेक्शन देतात ते अजून पण दुखतं. म्हणजे गोळा वगैरेची जर जास्त प्रॅक्टिस केली तर ते दुखायचं. पण शेवटी पर्याय नव्हता, असं पण म्हटलं की चालते, त्रास सहन करायचा होता. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर 10 दिवसानंतर माझ्या पायाचे टाचे काढले होते. त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर जे प्लास्टर बांधलेलं होतं ते काढलं. ते प्लास्टर काढल्यानंतर पाय जमिनीवर ठेवताना मला चालता सुद्धा येत नव्हतं. असं होतं, तो पाय जर टाकला तर मी पडते का, लंगडत लंगडत चालली.
मला अजून पण एक किस्सा आठवते, की जेव्हा मी प्लास्टर खोलून घरी आलते, मी आणि माझा भाऊ गेलो होतो खोलण्यासाठी आणि गेट फक्त खोललं आणि आत आली, पप्पा बाहेरच बसले होते. तर पप्पा मला हसले होते, "ही कशी चालते? तुला चालता?" म्हटलं, "नाही पप्पा, जमतच पप्पा. हळू होईल. होईल सगळं ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. पण हळू चालता येईल. नेमकं एकसारखं तुला पहिले चालवते तसंच लगेच चालता येणार नाही ना." मग त्याच्यानंतर मी फिजिओथेरपी वगैरे घेतली, कारण पायाचा एक पायाचा वापर जास्त होता, त्याला कमी होता, त्याच्यामुळे कमी जास्त वाटत होतं, मग घेतली. त्याच्यानंतर काय झालं, 6 महिन्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं, की तुम्ही म्हणजे एक परत एक्सरे काढला आणि त्यांना दाखवलं ना, की आता तुम्ही रनिंग चालू करू शकता. मग म्हटलं ठीक आहे, आता रनिंग चालू करू शकतो. मी एवढी खुश झाली, की मी आता परत ग्राउंडला जाईल, कारण 6 महिने मी ग्राउंडला सुद्धा गेली नव्हती. डॉक्टरने सांगितलं होतं, तर मग म्हटलं ठीक आहे, आता आपण रनिंग सुरू करूया. तर तो वार होता, तेव्हा त्या दिवसची तारीख होती 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट पासून मला डॉक्टरने सांगितलं होतं, तर तुम्ही रनिंग करू शकता. म्हटलं ठीक आहे, चला आता आपण रनिंग करू शकतो. मग रनिंग करायला सुरुवात केली. स्टार्टिंगला रनिंग करताना मला खूप त्रास व्हायचा, त्याच्यामुळे पीटी शूज येतो व्हाईट कलरचा, त्याला ब्लॅक कलरची हील लावलेली होती. एवढी हील होती आणि हीलच्या शूजने मी रनिंग केली. स्लो रनिंग केली आणि मग नंतर माझ्या रनिंगची स्पीड सुद्धा वाढली. पण मला वेळ लागला. स्पीड सुद्धा तेवढीच वाढली नंतर. आणि तुम्हाला सांगते, लागायच्या आधी म्हणजे माझ्या पायाचं ऑपरेशन होण्याच्या आधी जशी माझी रनिंग होती, सेम माझी रनिंग नंतर पण तीच होती. माझी 100 स्पाइकच्या शूजवर माझी 100 आउट ऑफ होती, तर त्याच्यानंतर पण माझी रनिंग आउट ऑफच होती. मला काही माझ्या रनिंगमध्ये एवढूसा सुद्धा फरक पडला नव्हता. माझं ऑपरेशन सुद्धा होऊन. मनात जर जिद्द असली ना, तर काहीही सुद्धा होऊ शकते. काही पण होऊ शकते. नंतर रनिंग सुरू केली. रनिंग रनिंग पण छान व्हायला लागली. सगळं सगळं सुरळीत चाललं होतं. मग नंतर त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर रनिंग वगैरे सगळं आमचं सुरळीत चाललं होतं. तर पायाला लागलं होतं, तरी माझ्या रनिंगमध्ये थोडासा पण फरक पडला नव्हता. असं होतं, माझ्या पायाचं ऑपरेशन, त्या ऑपरेशन नंतरची माझी रनिंगमध्ये काही फरक पडला, काहीच नाही. तर असा मी माझा तो प्रवास तेव्हाचा तो गाठला. कारण की कसं होतं, मेन म्हणजे एक आपण सामान्य कुटुंबातून येतो. आपल्याला माघार घेऊन चालत नाही किंवा आपल्याला पर्याय सुद्धा नसतो आणि मेन म्हणजे जर डॉक्टर सांगताय की तुम्ही रनिंग करू शकाल, तर मी मागे कशी हटणार? म्हणून मी हटले नाही. मी खूप प्रयत्न केला, खूप छान रनिंग केली. नंतर स्टार्टिंगला मला त्रास झाला. मला म्हणजे अशी लांब उडी आपण असं म्हणतो ना, ते पण सुद्धा होत नव्हतं. एका पायावर जास्त भार यायचा, एका पायावर कमी यायचा, असं व्हायचं. काही गोष्टी नव्हत्या जमत. पण रनिंगमध्ये मला काही प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यामुळे जे चालू होते चांगलं चालू होतं. मग छान अशी भरतीची तयारी करत राहिली आणि छान माझा परफॉर्मन्स पण वाढला. त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. घोडा तर माझा पहिल्या दिवशी आउट ऑफ होता, तर शेवटच्या दिवसपर्यंत पण आउट ऑफच होता. घोड्याचं मला काहीच प्रॅक्टिस करावं लागलं नाही. फक्त 100 आणि 800च खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी. आणि छान अशी प्रॅक्टिस करत गेली. समजा आपल्याला जर काही ध्येय घ्यायचंय, आपलं ध्येय प्राप्त करायचंय, तर आपल्याला त्याची अतोनात मेहनत सुद्धा करावी लागते. मी पण खूप मेहनत केली आणि पोलीस झाली. तर असा माझा होता हा पार्ट 5. याच्या पुढे पण एक म्हणजे आहे पार्ट, तो तुम्हाला मी सांगेलच पुढच्या याच्यामध्ये. तर आता मी आता इथेच थांबवते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. अजून तुम्हाला बोर होण्यापेक्षा व्हिडिओ इथंच थांबवते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.